ओ कागदवाले मामा, हे खास तुमच्यासाठी आहे. 5000 वर्षापूर्वी कागद नव्हता बर का. हे कागदाचा शोध कुणी लावला? चीनने लावला. मग व्यास आणि वाल्मिकी ऋषींनी कोणत्या कागदावर हे 17000 श्लोक लिहिलं. अहो मामा, कागद नव्हतं म्हणून काय झालं? जिथे जगाचा विचार संपतो ना, तिथे भारतीय संस्कृतीचा आणि विज्ञानाचा उदय होतो. अनेकांना वाटतं की कागदाचा शोध लागण्यापूर्वी ज्ञान जतन कसं केलं जायचं, पण आपल्या व्यास आणि वाल्मिकी ऋषींनी जुन्या काळात ज्ञान लिहून ठेवण्यासाठी कागदाची गरज भासूच दिली नाही. कारण आपल्या पूर्वजांकडे अशी प्रगत माध्यम उपलब्ध आहेत जी आजही विज्ञानालाही थक्क करतात. पहिलं माध्यम म्हणजे झाडाची पानं आणि साली, म्हणजेच भूजपत्र आणि ताडपत्र. आपल्या ऋषीमुनींनी महाकाव्य आणि श्लोक ह्या कागदावर नाही तर भूजपत्रांवर एक वैशिष्ट्य झाडाची साल आणि ताडपत्रावर लिहिले. ही पानं साधीसुधी नव्हती मित्रांनो, एका वैशिष्ट्य प्रक्रियेने सुकवली जायची जेणेकरून ती हजारो वर्ष खराब होणार नाहीत. आणि यावर वनस्पतींनी बनवलेले विशेष शाई म्हणजे लेखणीने लिहिले जायचे. ते शतकानुशतके फिकट पडलं नाही. ओ कागदवाले मामा, हे खास तुमच्यासाठी आहे. दुसरं माध्यम म्हणजे ताम्रपट आणि पाषाणपट. ज्ञान कायमस्वरूपी टिकावं किंवा राजा महाराजांचे आदेश पिढ्यानपिढ्या स्मरणात राहावेत म्हणून तांब्याचे पत्रे आणि दगडावर लेख कोरले जायचे. आज कागद फाटू शकतो, वाळवी खाऊ शकतो, पण दगडावर कोरलेले हे लेख शेकडो हजार वर्षे जसेच्या तसे टिकून राहतात. आणि तिसरं सर्वात शक्तिशाली माध्यम म्हणजे श्रुती आणि स्मृती परंपरा. भारतीय संस्कृतीची सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तोंडी पाठांतर. प्राचीन काळात वेद आणि पुराणे कागदावर लिहिल्यापेक्षा हे मुखोद्गत केले जायचे, करण्यावर जास्त भर दिला जायचा. गुरु श्लोक म्हणायचे आणि शिष्य ते ऐकून श्रुती लक्षात ठेवायचे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे ज्ञान अगदी अचूक उच्चारासह हजारो वर्ष प्रभावित राहिलं आहे. विचार करा, कागद नसूनही ज्ञानाचा नष्ट होऊ दिला नाही, आपल्या ज्ञानाला नष्ट होऊ दिलं नाही. याला पुरावा हवाय का? तर मग नालंदा आणि तक्षशिलाचा इतिहास पहा. जेव्हा जगात कागदाचा वापरही नीट सुरू झाला नव्हता तेव्हा भारतातील तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशाला या विद्यापीठामध्ये जगभरातून 40,000हून पेक्षा जास्त विद्यार्थी शिकायला येत होते. तिथल्या भव्य ग्रंथालयामध्ये लाखो ग्रंथ होते जे यात ताम्रपट, ताडपत्र आणि पाषाणपत्र आणि भुजपत्रांच्या स्वरूपात सुरक्षित ठेवले गेले होते. थोडक्यात तर काय मामा, कागदाचा शोध लावला असेल चिन्ह, पण ते जतन करण्याची, आपण आपल्या अथांग ज्ञानसागराला जतन करण्याची सर्वोच्च कला हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी हस्तगत केली होती. म्हणून म्हणतात संस्कृती आपली महान, जिथे विज्ञानाचा सन्मान. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.